चला क्वेश्चन स्टार्ट करूया. बघा आता समजून घ्या. करस्पॉन्डिंग अँगल वगैरे त्या दिवशी आपण पाहिले. 2 मिनिटात करस्पॉन्डिंग अँगल वगैरे याची 2 मिनिटात रिव्हिजन घेऊन घेऊ आणि मग पुढे बघूया. सगळा जो खेळ आहे तो कशावर येतो? ट्रान्सव्हर्सल आणि पॅरलल लाईन. ट्रान्सव्हर्सल मुळे काय कळलं की बरेचसे अँगल्स तिथं तयार झाले, बरोबर आहे की नाही, ट्रान्सव्हर्सल मुळे. तर लेट्स सी, एकदा पुन्हा बघूया की 2 पॅरलल लाईन आहेत. ही एक पॅरलल लाईन, म्हणजे ह्या 2 लाईन एकमेकाला पॅरलल आहेत. आणि असा ट्रान्सव्हर्सल घेऊया आपण, म्हणजे जेणेकरून तुमचं कन्फ्युजन टळलं पाहिजे. ए बी सी डी ई एफ जी आणि एच इतके अँगल्स तयार झाले. ओके, थोडंसं फास्टच घेऊया कारण की याच्या आधी तुम्ही शिकलेले आहात. तर ए आणि हा ई हे कोणते अँगल झाले? करस्पॉन्डिंग अँगल्स. सी आणि जी कोणते अँगल झाले? व्हेरी गुड. हे 2 अँगल कोणते अँगल झाले? अल्टरनेट अँगल. हे 2 अँगल कोणते झाले? हे कोणते 2 अँगल आहेत? दिस इज द इंटेरियर अँगल. पण हे कॉन्ग्रेंट असतात की काय? कॉन्ग्रेंट असतात. इंटेरियर अँगल कधीच कॉन्ग्रेंट असतात. त्यांची जी ऍडिशन आहे ती किती डिग्री असते? 180 डिग्री. हे कोणते अँगल आहेत रे? स्ट्रेट अँगल. व्हेरी गुड. कोणते अँगल आहेत? स्ट्रेट अँगल. यांची ऍडिशन किती असते? हे कोणते अँगल आहेत? वर्टिकली अपोजिट अँगल्स. व्हेरी गुड. तर सगळं तुम्हाला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. आता याचाच वापर इथं करूया आपण, है ना. आणि कधी लक्षात ठेवा की कुठलंही एक्झाम्पल सिम्प्लिफिकेशन करत असताना आपल्याला गरज कशाची आहे? तर व्हॉट वी हॅव गिवन, दॅट इज इम्पॉर्टंट. खाली बस रे, खाली बस. आता उडू नको माझा तुम्ही. ओके, चला बघूया आता क्वेश्चन काय आहे. बघा, इन दिस फिगर line RP parallel to EMS, RP parallel to EMS, and this is the transversal. DK is the transversal, and one angle we have given, angle DHP. Let's see, find where is DHP. This DHP is 85 degree Celsius. Okay, आणि काय काय काढायला सांगितले ते इथं तुमच्या डोळ्यासमोर आहे. तर नंबर बाय नंबर आपण एक एक अँगल काढायचा प्रयत्न करूया. तर अँगल्स त्याच वेळेस काढता येतील ज्या वेळेस तुम्हाला यांचं, या अँगलचं समजा आणि या अँगलचं रिलेशन माहित आहे. ते रिलेशन जर माहित असतील तर कुठलाही अँगल आपल्याला आरामात काढता येतो. ठीक आहे, ब्लड वगैरे काही नाही आहे ना व्हिडिओ? ओके आहे ना? ओके, नाही तर मग ते कचरा होऊन जाते व्हिडिओचा सगळा. हा बाबू बोलू नको, नाही उचलून फेकून दिला बाहेर. सर का फुटबॉलचे मैदान आहे. लक्ष दे इकडे. अँगल डीएचपी इज 85 डिग्री. ओके, आता काय करायचं आहे? आर एच डी, अँगल आर एच डी. लेट्स सी फाइंड फर्स्ट वेअर इज अँगल आर एच डी. आर एच डी म्हणजे हा अँगल. हे बघा, हा अँगल, तो अँगल फाइंड करायचा आहे. मग आता मला सांगा की हा अँगल आणि या अँगलचं रिलेशन काय? व्हॉट इज द रिलेशन? यस, स्ट्रेट अँगल आर लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर. गॉट इट? मग लिनियर पेअर आहे तर पुढे काय? 180 डिग्री त्याची सम आहे. मग ते लिहायचं म्हणजे हा अँगल आर एच डी प्लस अँगल डी एच पी इज इक्वल टू 180 डिग्री. आणि इथं त्याचं रिझन लिहावं लागेल, अँगल्स इन लिनियर पेअर. समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी स्ट्रेट अँगल जरी लिहिला तरी इट्स ओके, करेक्ट आहे, त्यात काही अडचण नाही. लिहू नको बाई, कुठलाही लिहायची घाई करू नको. ओके, सो लेट्स वी फाइंड. यस, 80 डिग्री, 85 डिग्री सॉरी, and it is 180. So angle RHD is equal to 180 minus 85 degree. Angle RHD how much? It is 95 degree is the answer of the question. First, got it? पहिला आन्सर संपला आपला इथं. आता सेकंड वर जाऊया. PHG, where is PHG? PHG म्हणजे आता हा अँगल किती डिग्री होईल, काय करता येईल याच्यामध्ये? आता हा बघा, हा जो अँगल आपण काढला हा, आणि हा जो अँगल काढला आपण हा अँगल, व्हॉट इज द रिलेशन? बरं, समजा ज्याला वर्टिकली अपोजिट अँगल नाही समजला त्यांच्यासाठी स्ट्रेट अँगल सुद्धा आहे, अँगल्स इन लिनियर पेअर सुद्धा आहे, म्हणजे सेम आन्सर येईल. पण जर वर्टिकली अपोजिट अँगल जर तुमच्या लक्षात येत असेल तर फारच चांगलं. म्हणजे इथं लिहू शकतो आपण
सेकंड प्रश्नाचा आन्सर, अँगल PHG ओके इज कॉन्ग्रुएंट टू अँगल, कोणता अँगल आहे तो, RHD, and these are the vertically opposite angle. Okay, and so therefore angle PHG is equal to angle RHD. म्हणजेच अँगल PHG किती झाला, 95 डिग्री झाला. सेकंड क्वेश्चन इज ऑल्सो फिनिश. सोपा आहे ना, फक्त ते रिलेशन समजले पाहिजे आपल्याला. आता पुढचं बघा, आता हे दोन तर निपटले है ना, पुढचं बघूया. HGS कुठे आहे, HGS. आता हा अँगल तर आपला झाला 95 डिग्री आहे की नाही. आता अँगल हा अँगल काढायचा आहे, कसं काढाल, येस कळोगार सांगतो का, सांग, हात वरती गेला ना, काय ते कोण, ते एका परीची कहाणी सुरू आहे का, परी ग परी कोण तुझ्या घरी, हा बस सिंपल. एक तर या अँगल सोबत हा करस्पॉन्डिंग अँगल आहे, मग कशाला मगजमारी करायची जास्तीची. उत्तर किती आहे या प्रश्नाचं, बस सिंपल, करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट टाकून द्यायचं आहे की नाही. तर दुसरं कारण आहे, हा इंटिरियर अँगल आहे, हा मग ते दोघांची ऍडिशन 180 डिग्री दाखवा, त्यातून 180 मधून मायनस करा, उत्तर येते तेच. तर करस्पॉन्डिंग अँगल दाखवा ना, समजलं का, सिंपल करस्पॉन्डिंग अँगल दाखवून द्या. तर काय करता येईल आता आपल्याला इथं, बसा बेटा, व्हेरी गुड, क्या वगैरे भाई, अच्छा वो ऑलरेडी ब्लैक ले चुके हैं अपन है ना, हाँ ऐसी बात है. चला इथं काय लिहा, अँगल DHP इज कॉन्ग्रुएंट टू अँगल HGS आणि इट इज करस्पॉन्डिंग अँगल ओके. and so therefore angle DHP is equal to angle HGS आणि अँगल काय काढायचा, HGS ना, HGS is equal to किती डिग्री, 85 डिग्री. आणि शक्यतोवर तुम्ही आन्सर काढल्यानंतर जर असे बॉक्स वगैरे केले, दिसायला व्यवस्थित दिसते, आन्सर आपला हायलाइट होते पटापट. ओके, नेक्स्ट लास्ट MGK, वेर इज MGK, यस किती येईल तो, ओके. आणि याच्यासोबत अँगल HGS इज कॉन्ग्रुएंट टू अँगल MGK आणि याचं उत्तर आहे वर्टिकली opposite angle. Okay, and so therefore angle MGK is equal to angle HGS. Angle MGK is equal to किती डिग्री, 85 डिग्री is the answer of the question. तर सरळ सोप्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे हा क्वेश्चन त्याच विद्यार्थ्यांना व्यवस्थित सॉल्व्ह करता येईल ज्यांना करस्पॉन्डिंग अँगलचं रिलेशन, वर्टिकली अपोजिट अँगलचं रिलेशन, सगळे जे अँगल जे मी तुम्हाला शिकवले, अल्टरनेट अँगल, इंटिरियर अँगल, लिनियर पेअर, ज्यांना माहित आहे त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे. समजलं का, कोणाला काही अडचण आहे का याच्यामध्ये, ओके. सो राईट डाऊन फास्ट आणि नेक्स्ट क्वेश्चन लिहून काढा. बघा क्वेश्चन नंबर 2, इन द फिगर लाइन P लाइन P पॅरलल टू लाइन Q, म्हणजे ही P या लाइन Q ला पॅरलल आहे. पहिले हे समजून घ्यायचं, क्वेश्चन समजून घ्यायचा है ना, तुम्हाला जॉमेट्री व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. दाळू लक्ष दे इकडे. लाइन L अँड लाइन M आर ट्रान्सव्हर्सल, दीज आर द ट्रान्सव्हर्सल्स, ज्यांच्यामुळे ते काही अँगल्स तयार झाले. तर थोडंसं बघून घ्यायचं की आपण ज्यावेळेस अशा दोन लाईन असतात आणि ही जर ट्रान्सव्हर्सल असते तर हा आणि हा करस्पॉन्डिंग अँगल असतो, ठीक आहे ना. तर थोडंसं आपल्याला कसं करावं लागेल, असं ट्रीट करावं लागेल त्या लाईनला, म्हणजे पटापट लक्षात येईल. समजून आलं का तुम्हाला काय सांगायचं आहे मला, है ना. म्हणजे असं बघावं लागेल आपल्याला त्या लाईनला, कारण की ही ट्रान्सव्हर्सल आहे तर याचा या अँगलचा आणि हा करस्पॉन्डिंग अँगल होतो याचा. असं नाही बघता येईल आपल्याला, असं उभं नाही पाहता येईल. ही डायग्राम आता थोडीशी अशी घुमवलेली आहे,
थोडस त्याचं भान असू द्या फक्त. नाही तर आपल्याला सवय काय, हा अँगल हा अँगल हा अँगल हा अँगल बस झालं, आपल्याला सरळच पाहायची सवय आहे. तसं नाही, इथं तेवढा तो विचार करावा लागेल, कारण की इथे सांगितलेलं आहे की लाईन यल अँड लाईन एम आर ट्रान्सव्हर्सल, या ट्रान्सव्हर्सल्स आहेत. ओके, सो काय काय करायचं आहे, एबीसीडी, फाइंड द मेजर ऑफ अँगल एबीसीडी. कुठे आहे ते, हा ए इथे आहे, बी इकडे आहे, सी इकडे आहे आणि डी इकडे आहे. तर आता आपल्याला अँगल्स काढत असताना काय काय करावं लागेल, तर नो डाऊट हे तर काम खतम झालं आपलं. काय आहे, व्हॉट इज द रिझन, लिनियर पेअर. यस, व्हेरी गुड. ओके, तर डायरेक्ट इथं लिहू, अँगल ए प्लस 110 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. सो अँगल्स इन लिनियर पेअर. ओके, हा किती येईल, अँगल ए इज इक्वल टू 180 मायनस 110. अँगल ए इज इक्वल टू 70 डिग्री. अँगल ए तर झाला भाऊ खतम, आता अँगल ए निपटला. आता तसं जर तुम्ही जर विचार जर केला तर या अँगल ए चा हा करस्पॉन्डिंग अँगल आहे, किंवा त्याच्या आधी आपण डी काढून घेऊ शकतो अजून जर पाहिजे असेल तर. अँगल डी काढू शकतो, अँगल्स इन लिनियर पेअर वन्स अगेन, बरोबर आहे की नाही, है ना. तर तेही करू शकतो आपण. तर अँगल बी जर पहिले काढायचा आहे, आता आपलं टार्गेट आहे, आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. स्टेप बाय स्टेप जर जाऊया तर इथं लक्षात ठेवा, असा जर आपण विचार जर केला डायग्रामचा असा थोडाफार, तर काय मिळते आपल्याला, अँगल ए आणि हा इथला लेट, याला कोणता कन्सिडर करता, अँगल ई कन्सिडर करू आपल्या सोयीसाठी. ओके, सो अँगल ए आणि अँगल ई कोणता अँगल आहे, म्हणजे अँगल ई किती, अँगल ई किती होईल मग 70 डिग्री. अँगल ई 70 डिग्री, तर अँगल बी किती, वर्टिकली अपोजिट अँगल, तो सुद्धा 70 डिग्री होईल. असं कनेक्शन जोडावं लागते. लक्षात येऊन आलं का तुमच्या, म्हणजे नुसतं बघून आणि झिरो नजरेनं माझ्याकडे बघू नका. एक तर थोडंसं पहिले नॉर्मल व्हा, रिलॅक्स. तुम्हाला माहिती आहे करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल, इंटेरियर अँगल, वर्टिकली अपोजिट अँगल, याच्या बाहेर चाललो का आपण, नाही. सो बी रिलॅक्स, बस तेच सांगायचं आहे फक्त. आता इथं नाव नव्हतं, आपल्याला हे माहिती आहे की हा अँगल या अँगलची करस्पॉन्डिंग अँगल आहे रे बा, पण नाव नव्हतं तर लेट कन्सिडर केलं. सो लेट अँगल ई इज शोन इन फिगर, shown in figure. So therefore angle A is congruent to angle E and that is corresponding angle. बघा ऍक्च्युली आपल्याला अँगल ई काढण्यात काही इंटरेस्ट नाही आहे, पण नाईलाज आहे, अँगल बी काढण्यासाठी अँगल ई काढावा लागेल. ओके, सो काय येईल, सो देअरफॉर अँगल ई इज इक्वल टू किती डिग्री होईल, 70 डिग्री. हा इकडे 70 डिग्री आला अँगल ई, अँड अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ई, vertically opposite angle, and so therefore angle B is equal to किती मग 70 डिग्री. अँगल बी 70 डिग्री झाला. ओके, आता अँगल बी 70 डिग्री निपटला. बघ आता राहिला प्रश्न याचा, अँगल डी किती होईल, काय घेतला तो, अरे दादा असं पाहावं लागते डायग्राम, ती चुकी नाही झाली पाहिजे याच्यामध्ये. आलं का लक्षात, 70 डिग्री येत नाही. बघा आता हे लिनियर पेअर मध्ये आहे, अँगल डी प्लस 115 इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल्स इन लिनियर पेअर. ओके, सो अँगल डी इज इक्वल टू 180 मायनस 115 किती येते बोला, अँगल डी 180 मधून 115 गेले 65. का रे बाबा, आता कसं 65 डिग्री आला, बदललं की नाही, तर असं चालत नाही. आता सी कसा काढायचा, कोणते, हा यस, हा सी आणि हा 115 हे करस्पॉन्डिंग अँगल आहे. सरळ आहे. तुम्ही डायग्राम अशी कन्सिडर करा ना, तुमच्या लक्षात येऊन आलं काय तुम्हाला, कारण की ट्रान्सव्हर्सल वर सगळा खेळ आहे. त्या लाईन तर पॅरलल आहेतच, तुम्ही कन्फ्युज झाले पाहिजे म्हणून तुम्हाला आता असं बघावं लागेल या डायग्राम कडे, असं उभं, म्हणजे याला असं कन्सिडर करा या डायग्रामला, आणि मगच ते लक्षात येईल. इथंच कन्फ्युजन होते, नाही तर काही असं विशेष कठीण काम नाहीये. तर काय येईल, अँगल सी इज इक्वल टू 115 डिग्री
and that is corresponding angle. झालं. ठीक है, राइट डाउन. बी को अगर हमने एक्सटीरियर एंगल भी लिया तो भी बढ़िया है बेटा, एकदम करेक्ट है, कोई गलत नहीं. 70 डिग्री ही आ रहा है, एक्सटीरियर एंगल ही होतो रे बाबा. बघा, एक्सटीरियर अल्टरनेट एंगल करेक्ट है बेटा, 100% करेक्ट है. वो यूज करो तो इतना कैलकुलेशन करने की जरूरत नहीं फिर. तो बरोबर है. हाँ, यस. हा, 180 का घेतलं, ज्यावेळेस अँगल हे लिनियर पेअर मध्ये असतात, स्ट्रेट अँगल असतात, त्यावेळेस 180 डिग्री ऍडिशन असते त्याची. What is the question? Line L is parallel to M, line N is parallel to P, angle ABC from the given information. ओके. आता मला एक सांगा, बघा सगळ्याच्या डोक्यात तर आलं असेल किंवा या ठिकाणी हा जो अँगल आहे आणि हा अँगल, हे कोणते अँगल आहेत रे? आणि कोणते अँगल आहेत? करस्पॉन्डिंग अँगल आहेत, बरोबर आहे. पण तिथं नाव दिलेलं नाही, मग नाव द्या, टाका ना आपल्या मनानं. ठीक आहे, म्हणजे ओके, समजा हा किती झाला मग 45 डिग्री, मग हा 45 आहे, तर हा किती अँगल आहे, किती 180. दोघांची ऍडिशन 180, दोघांची ऍडिशन 180, मग हा किती होतो? मग हा 135, तर हा किती? मग हा 135, तर हा किती? ओरलिस्ट उत्तर निघतं. ओके, तर इथं फक्त लिहिताना व्यवस्थित लिहा. चला, बऱ्याचशा जणांना तुमच्यापैकी लक्षात येऊन राहिलंय, चांगली गोष्ट आहे. तर इथं काही नाही आहे, म्हणजे आपण कोणता अँगल घेऊया? अँगल ई. ओके, लेट अँगल ई इज शोन इन फिगर. हे आपण मनानं घेतलं की नाही? अँगल शोन इन फिगर. अँगल ई इज इक्वल टू 45 डिग्री because corresponding angle. Okay, and so angle A plus angle E is equal to 180 degree. का बरं? What is the reason? Linear pair. बोला ना रे, झोपले काय? भिवून राहिले का जॉमेट्रीला? या पॅरलल लाईन ना भेटा का तुम्ही? हा, अरे हो की नाही? तुम्ही जागी आहात याचं सबूत. झोप झाली की नाही? सकाळी झाली? नाही झाली? झोपा मग, जाऊ राहिलोय गणित. अरे थोडं फ्रेश होऊन येत जा रे. मी टेन्शन देतो का कुठल्या प्रकारचं तुम्हाला? काही असं प्रेशर आहे का गणिताचं आपल्या ट्युशन मध्ये? मग कशाला एवढा लोड घ्यायचा? फक्त नॉर्मली सांगा, जे शिकले ते बोलायचं आहे ना. येस, अँगल ए प्लस 45 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल ए इज इक्वल टू 180 मायनस 45. अँगल ए किती? आता वजा बाकी आली पाहिजे, फक्त सबट्रॅक्शन आलं पाहिजे. ओके, आता हे आलं 135. आता हा 135, तर हा किती? नाही तर काय, अँगल बी इज इक्वल टू 135 डिग्री. आणि याचं रिझन काय आहे? वर्टिकली अपोजिट अँगल. ओके, मग आता हा जर 135 डिग्री आहे, तर हा किती? त्याच्या व्यतिरिक्त अजून एक काय यानं होते ते इंटेरियर अल्टरनेट अँगल. बरोबर आहे की नाही? त्या नाही होते. मग अँगल बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी, आणि याचं रिझन आहे करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल. ओके, सो देअरफॉर अँगल सी इज इक्वल टू 135 डिग्री. राइट, संपला.